अब तुम्हारे आस-पास आ रही बारात. नमस्कार मित्रांनो, मी आत्ताच एका रोड ट्रिपवरून घरी आलेलो आहे आणि हा व्हिडिओ त्याबद्दल असणार आहे. तर सकाळी 5:30 वाजता सुरून आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने कारण की आम्हाला पिक करायचं होतं आशिषच्या ताईला. तिथून पुढे आम्ही मार्गस्थ होणार होतो कोकणाकडे. ताईकडे पोचलो आता. थोडा वेळ रेस्ट करून निघतो पुढच्या डेस्टिनेशनसाठी. उठ म्हणा, उशीर व्हायला म्हणा. उचल उचल त्याला, फोटो काढतो त्याचा. उठ म्हणा, अजून लांब जायचं म्हणा त्याला आपल्याला. बघ की असं झोपल्यावर वेळेत पोहोचणार नाही की नाही आपण. चल हाय कर आता सांग कर. तर पुण्यावरून 11:30 वाजता आम्ही निघालो गणपतीपुळ्याच्या दिशेने. जाता जाता साताऱ्याच्या अलीकडे खंबाटकी घाटामध्ये खूप ट्रॅफिक असल्यामुळे साताऱ्यापर्यंत पोहोचायला आम्हाला 3 वाजले. तर आम्ही ठरवलं साताऱ्याच्या आधीच जेवण करायचं. साताऱ्याच्या आधी इथे साहेबांचा वाडा म्हणून एक हॉटेल आहे, तिथं थांबलो जेवण करणार. आणि मग बघू आता कसं आहे जेवण. इकडं गर्दी तर बरी दिसते. इथं 2 सेक्शन केलेत, मांसाहारी आणि शाकाहारी असे. तर ऑब्विसली आम्ही मांसाहारी खाणार. तर तुम्हाला आता हॉटेलच्या आतमधलं व्ह्यू दाखवतो. मला तर फारसा आवडला आहे. जेवण करून निघायला आम्हाला वाजले संध्याकाळचे 4 आणि आम्ही गणपतीपुळ्याचं लोकेशन लावलं होतं. एस्टिमेटेड टाईम दाखवत होतं रात्रीचे 10 आणि आम्हाला माहिती होते की त्याहून जास्त लागणार आहेत कारण सकाळी निघल्यापासून काही ना काही विघ्न येतच होते. कारण पहिल्यांदा आम्ही गणपतकी घाटामध्ये 2 तास गेले आमचे. त्यानंतर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथं 1.5 तास लागला. सर्व्हिस व्यवस्थित लवकर मिळाली नाही, पण जेवण ऑब्वियसली चांगलं होतं, आवडलं सगळ्यांना. त्यानंतर आम्ही निघालो. अंधार पडला 7-7:30ला. थंडीचे दिवस असल्यामुळे लवकरच अंधार पडला आणि पुढे गेलो आंबा घाट. वाया मलकापूर आम्ही जात होतो. सातारा, कराड, मलकापूर, देन गणपतीपुळे. मलकापूरच्या पुढे आंबा घाट आणि आंबा घाटातनं पुढं गणपतीपुळेला 10 किलोमीटर असताना एवढा एक अराऊंड 100 किलोमीटरचा रोड जो आहे अतिशय खराब. त्यानंतर मग शेवटचे 10 किलोमीटर असा रोड होता की आम्हाला वाटत होतं आम्ही रनवेवरनं गाडी चालवत आहे. सो असं करत करत 11 वाजले रात्रीचे पोचायला गणपतीपुळ्यात. आणि मग भक्तनिवासवर आम्ही राहायचं ठरवलं होतं, पण पोहोचेपर्यंत भक्तनिवास फुल झालं होतं. पुन्हा एक विघ्न म्हणू शकता कारण
तर विघ्न म्हणायचं कारण असं की ही ट्रिप प्लॅन झाल्यापासून ते गणपतीपुळ्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप छोटे मोठे प्रॉब्लेम्स आले. लिटरली 2 वेळा ही ट्रिप कॅन्सल झाली आणि ट्रिप ही अशा प्रकारे प्लॅन अजिबात नव्हती. आम्ही 4 फ्रेंड्सनी मिळून ही ट्रिप प्लॅन केली होती, बट ट्रिप निघायच्या 2 दिवस आधी रात्री म्हणजे 22 तारखेला रात्री दोघांचं समहाव पर्सनल रिझनमुळं कॅन्सल झालं. सो या दोघांचं तर कॅन्सल झालं, बट मी आणि आशिष तर खूप ठाम होतो की आपण ही ट्रिप करायचीच. सो आम्ही दुसऱ्या दोघांना विचारलं की आम्ही 24 तारखेला सकाळी असं चाललो आहे, तुम्ही याल का? तर ते 23 तारखेला सकाळी तर हो बोलले, बट ऐन टायमाला ठरलं असल्यामुळं त्यांचं प्लॅन नीट नाही होऊ शकला आणि त्यांचंही कॅन्सल झालं. आमचा इकडे प्लॅन कॅन्सल झाला आणि तिकडे पुण्यात त्यांचाही प्लॅन कॅन्सल झाला. ते जाणार होते कुठेतरी फिरायला आणि त्यांना तिकीट नाही मिळाल्यामुळे त्यांचाही प्लॅन कॅन्सल झाला होता. सो तेही डिसअपॉइंटेड होते आणि आशिषला माहिती होते की त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. सो आशिषनी त्यांनाच विचारलं की आम्ही पण असा प्लॅन केला आहे आणि आमचा पण ऑलमोस्ट कॅन्सल झाला आहे. तर त्यांना आम्ही विचारलं की आम्हाला जॉईन कराल का? तर ते येस बोलले आणि आम्ही पुण्यात गेलो. रात्री 11 वाजता पुन्हा नवीन राहायची जागा शोधणं हे आम्हाला खूप चॅलेंजिंग वाटत होतं, पण तसं नव्हतं. कारण आम्ही भक्तनिवासकडून गणपतीच्या मंदिराकडे निघालो आणि जाता जाता वाटेतच आम्हाला एक लॉज भेटला. तिथे आम्ही एन्क्वायरी केली, पाहिलं, आवडलं आणि आम्ही तिथे रात्री विश्रांती केली. विश्रांती करून झाल्यानंतर सकाळी मी आणि आशिष लवकर उठून फ्रेश झालो. ताई आणि फॅमिली पूर्ण सगळे, आरबी, जिजू सगळे तयार होईपर्यंत मी आणि आशिष जवळच बीचवर जाऊन जरा फिरून आलो. पर तुम सुनना पाए हमारी बात, ओए चुरा के तू तेरा हम दूर भागे तेरे बिना, आए हमसे नाराज रहना सजाए हमें. आम्हाला इथे डॉल्फिन्स दिसत आहेत. पाण्यामध्ये जी मोमेंट आहे ती डॉल्फिन्सची मोमेंट. आता मोबाईलमधनं त्याचं किती क्लॅरिटी नाही माहीत. या इथे जी मुवमेंट होती ती डॉल्फिनची. आम्ही फिरून येईपर्यंत हे तिघेही रेडी होऊन खाली येऊन थांबले होते. मग आम्ही ब्रेकफास्ट केला आणि मग गेलो बाप्पाच्या दर्शनासाठी. दर्शन झाल्यानंतर आम्ही आरवीला बीचवर घेऊन गेलो. आरवी वॉज व्हेरी एक्सायटेड आणि मग आरवी जरा वेळ तिथे खेळली. नंतर आम्ही आरेवारे बीचकडे निघालो. सफरनामा सवालों का सफरनामा, ऐ खुदा मुझको बता तू रहता कहाँ, क्या तेरा पता, हम तो यहाँ पे मुसाफिर हैं जो ढूंढे अपनी मंजिल का पता. शामें मलंग सी रातें सुरंग सी बागी
सगळे इथं काहीतरी शहाळ थंड वगैरे पिणार आहेत. मी आपल्या एकटा चाललोय खाली. आल्यावर पिन्नी काहीतरी. नशीब माझ्या चप्पलला ऍटलिस्ट ग्रिप चांगला आहे. किसी का सच भी गुनाह, किसी की बस यादों में करे हलचल सारा जहां. ये दरखास्त है ये, जो आई रात है ये, तू मेरी बाहों में दुनिया भुला दे. जो अब लम्हात है ये, बड़े ही खास है ये, तू मेरी बाहों में दुनिया भुला दे. ऑस्थेटिक फोटोशूट चालू आहे इथं. ते पण लहान मुलांना रडवत लहान मुलं रडत आहेत आणि ऑस्थेटिक फोटोशूट चालू आहे इथं. तू याच्या निघा. शॉर्ट बाय आरबी ते खाली येते टायटल. आम्ही पण शॉट घेतलेला आहे म्हणा. सिच्युएशनमध्ये घेतला आम्ही. माझ्या व्हिडिओमध्ये तुझं नाव येते खाली शॉर्ट बाय आरबी असं. हां बेखुदी बेखुदी हर तरफ कहीं हल्के हल्के ये रंग झलके झलके, जो किस्से हैं कल के भुला दे तू. कोई होले होले मेरे दिल से बोले, किसी का तो होले चल जाने दे कोई जादू. I take the world and paint it red. I paint it red. तिथून पुढे मग आम्ही आलो रत्नागिरी शहरात. रत्नागिरी शहरात आल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं भगवती मातेचं. भगवती मातेचं मंदिर जिल्ह्यामध्ये असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे. रत्नदुर्ग किल्ला हा तसा उंचावर आहे, त्यामुळे जवळच असलेल्या भगवती बंधाऱ्यावरचा नजारा खूप छान दिसतो आणि तिथून जाणाऱ्या जहाजांना बघत बसायला खूप छान वाटतं. त्यामुळे तेच पाहण्यासाठी आम्ही किल्ल्याच्या बुरुजावर जाऊन बसलो आणि तिथे अतिशय दाट सावली आणि थंड वारं सुटलं होतं. त्यामुळे आम्ही तिथे बराच वेळ बसून विश्रांती घेतली आणि नंतर आम्ही निघालो तारकर्लीकडे निघायला. जाता जाता मध्ये पावस गावामध्ये हॉटेल आराध्य इथे जेवण केलं. हॉटेल आराध्यमध्ये फिश थाळी आम्ही खाल्ली, जी की आम्हाला खूप आवडली. नंतर आम्ही जेवण करून पुढे निघालो. ओम स्वाहा ओम मा ओम जना ओम तपा ओम सत्या ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः ओम स्वाहा ओम मा ओम जना ओम तपा ओम सत्या ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. रत्नदुर्ग किल्ला फिरून झाला का? जेवण आलोय एक ठिकाणी मत्स्यम म्हणून हॉटेल आहे, तिथे जेवण करू. रत्नागिरीच्या सिटीमध्येच आहे, एअरपोर्ट रोडला हॉटेल. पहिला गर्दी बघणार आहे, गर्दी किती आहे काय कसं आहे, कारण काल गर्दीमुळे आम्हाला खूप उशीर झाला होता.
आणि हॉटेल खूपच छोटस आहे. व्हेरी गुड. अरे तू काय खाणार होता? काय खाणार होता? कोणतं फिश? बिर्याणी फिश नसतं. प्रॉन्स, सुरमई असतं, प्रॉन्स असतं, पॉम्पलेट असतं. बिर्याणी फिश. बीच मध्ये मज्जा आली तुला? काय केलं बीच मध्ये? आणि हा. तू ये इकडं, इकडे जा मागे. ओके, सो फायनली आम्ही जेवायला थांबलो. मत्स्यमला तर नाही केलं कारण त्यांना गर्दी होती आणि ओव्हर रेटेड वाटत होती. तर आमच्या खवय्या मित्राला अतिशय चांगलं असं हॉटेल मिळालेलं आहे कोइन्सिडेंटली. आणि ते हॉटेल आम्ही एका युट्यूब व्हिडिओवर बघितलं होतं. थँक्स टू सोमनाथ नागोडे. त्यांच्याच व्हिडिओ मध्ये आम्ही हा हॉटेल बद्दल बघितलं होतं, तर तेच आम्हाला मिळालं लकीली. ओके. आराध्य हे हॉटेल आहे रत्नागिरीवरून पावसला जाताना. पावस ऑलमोस्ट आलं, इथून 2 किलोमीटर वरच पावस आहे आणि इथंच हे हॉटेल आहे, कोपऱ्यावर येतं. व्हिडिओ मध्ये मी असं पाहिलं होतं की इथली सोलकढी वगैरे आणि पॉपलेट फ्राय इथला जो आहे तो फेमस आहे. खूप फेमस म्हणण्यापेक्षा चविष्ट. दिल्ली? We are in Konkan. We are not in Delhi. Are you enjoying? Okay then, let's go. Let's eat something. तर दुपारचं जेवण करून आम्ही तारकर्लीला पोहोचायला आम्हाला रात्री उशीर झाला. आमचा मुक्काम वायरी गावात होता. तारकर्ली जवळच एक वायरी म्हणून गाव आहे, तिकडे होता. राहायचं ठिकाण फिक्स नव्हतं, तिथे जाऊनच आम्ही शोधलं. त्यात जरा वेळ गेला आणि ब्लॉग नाही करू शकलो. सो रात्रीचा तर काही ब्लॉग नाही आहे. सो हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये असणार आम्ही तारकर्लीमध्ये काय काय केलं, तिथे केलेलं एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवेन. सो yeah, stay tuned. जो